आज आपण मार्केटमध्ये जे हेल्दी प्रोटीन बार्स मिळतात त्याच पद्धतीचे आज आपण अगदी घरी प्रोटीन बाइट्स बनवणार आहोत। खूप टेस्टी लागतात, झटपट होतात। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आवडली तर नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी अंतरा। स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला भरपूर दिवसांनी, जवळपास 22-23 दिवसांनी आपला हा व्हिडिओ येतोय। बऱ्याच काही कारणांमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही। माझा स्वतःचा कॅटरिंग बिझनेस आहे, त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळत नाही, पण त्यासाठी खरंच सॉरी। पण आज आपण अशी एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत, थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच आहे। तर आज आपण बघणार आहोत प्रोटीन बाइट्स। एकदम हेल्दी आहेत, मुलं ड्रायफ्रुट्स खात नाहीत, तर मुलांच्या दृष्टिकोनातून हे तर एकदम हेल्दी आहेत। त्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, फायबरचं प्रमाण भरपूर आहे, आयर्न आहे, जे सध्या बऱ्याच जणांमध्ये डेफिशियन्सी असते, मुलांमध्ये असते। आजकाल सगळ्या जणांमध्ये याची डेफिशियन्सी आपल्याला बघायला दिसते, त्यामुळे आपल्याला बरेच हेल्थ इश्यू होतात। तर हेच हेल्थ इश्यू टाळण्यासाठी आज मी इथे झटपट होणारे, एकदम मस्त असे टेस्टी लागणारे प्रोटीन बाइट्स बनवले आहेत। हे इझिली बनवू शकता आणि इझिली कॅरी पण करू शकता। साधारणतः हे महिनाभर तरी आरामात टिकतात। आपण हे ऑफिस मध्ये सुद्धा नक्कीच कॅरी करू शकतो। खूप टेस्टी लागतात आणि अत्यंत शक्तिवर्धक आहेत। हे आजच्या सगळ्या जंक फूडच्या जमान्यामध्ये हे तर अत्यंत फायदेशीर आहे। हे अत्यंत खाणं गरजेचं आहे आणि ह्याने आपल्या शरीराला खूप छान लाभ होईल। तर हे प्रोटीन बाइट्स बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीवरून तर माहितीच आहे आपण काय बनवतोय। तर आज आपण एकदम हेल्दी असे प्रोटीन बाइट्स बनवतोय। तुम्ही प्रोटीन बार पण बनवू शकता, पण बार काय होतं, बार असे बरेच मोठे होतात आणि जे प्रोटीन बार असतात ते एकदम मोठे खायला पण आपल्याला जात नाहीत। तर आपण असे छान प्रोटीनचे बाइट्स बनवणार आहोत। एकदम हेल्दी आहे, वेट लॉस साठी तर एक नंबर आहे। ज्यांना भूक कंट्रोल करायची असेल त्याच्यासाठी मधल्या वेळेला सुद्धा खाण्यासाठी हे एकदम बेस्ट आहे। शिवाय लहान मुलांना सुद्धा अत्यंत पौष्टिक आहे। असं नाही की फक्त वेट लॉस करण्यासाठीच हे खायचेत आपल्याला, सगळ्यासाठी बेस्ट आहे। हे जे आपले प्रोटीन बाइट्स आहेत हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप मस्त वाटतं खायला, टेस्टी लागतात आणि हे घरच्या घरी आपण छान पद्धतीने बनवू शकतो। आपल्याला बाहेरनं प्रोटीन बार किंवा प्रोटीन बाइट्स आणण्याची अजिबात गरज नाही। घरी आपल्याकडे हे सामान थोडंफार उपलब्ध असतंच, तर आपण हे नक्कीच बनवू शकतो। तर ह्यासाठी मी इथे बऱ्याच काही गोष्टी घेतल्यात, पण जर तुम्हाला एवढ्या गोष्टी नको असतील, काही मोजक्या प्रमाणातच काही गोष्टी वापरायच्या असतील तर तुम्ही ते करू शकता आपल्या आवडीनुसार। तर मी यासाठी इथे घेतलेलं आहे पाव कप म्हणजेच 1/4 कप काजू, 1/4 कप बदामाचे काप, 1/4 कप पिस्त्याचे काप, 1/4 कप अक्रोडचे काप, 1/4 कप बेदाणे, 1/4 कप काळ्या मनुका, 1/4 कप भोपळ्याच्या बिया, 1/4 कप सनफ्लावरच्या बिया, 1/4 कप अळशी। यानंतर आपण घेतलं इथे सीडलेस खजूर। हा साधारणतः मी इथे 1 कप घेतलाय आणि 1 कप आपण इथे पीनट बटर घेतलंय। पण मी इथे जे पीनट बटर घेतलेलं आहे हे डार्क चॉकलेटचं पीनट बटर घेतलंय। ह्याच्यामध्ये साधं वालं पण पीनट बटर असतं, पण मी इथे मुद्दामून डार्क चॉकलेट वापरले, कारण इथे मी कुठेही गुळ वापरणार नाहीये किंवा मध वापरणार नाहीये। जे चॉकलेटचं जे पीनट बटर आहे हे वापरल्यामुळे अजून टेस्टी लागतं। पण जर तुम्हाला साधं वालं पीनट बटर हवं असेल तर तुम्ही तसं वापरू शकता, किंवा तुम्हाला असं करायचं असेल की साधं पीनट बटर वापरून त्याच्यामध्ये चॉकलेटचे, डार्क चॉकलेटचे फक्त पीसेस घाला, तर ते तुम्ही नक्की घालू शकता। त्याने पण एक छान असा क्रंचीपणा येतो, तसंही करू शकता। पण मी हे इथे डार्क चॉकलेटचं पीनट बटर वापरलंय। तुम्हाला मी दाखवते मी कुठलं पीनट बटर वापरलंय। हे बघा, मी हे वापरलंय। मी इथे कुठली सुद्धा ऍड अजिबात करत नाहीये, जे मी वापरते तेच तुम्हाला दाखवलंय। तर हे बघा, मी अशा पद्धतीने इथे हे पीनट वापरलेलं आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पॅन घेतलाय, तर यामध्ये आता आपल्याला घालायचंय काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे। इथे तुम्ही पिस्ता कुठला पण घेऊ शकता, सॉल्टेड पण घेऊ शकता किंवा अनसॉल्टेड पण घेऊ शकता। अक्रोडचे तुकडे, अळशी, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया। आता आपल्याला हलकसं हे भाजून घ्यायचंय, म्हणजे काय होतं, कुठे जर धापटपणा राहिला असेल किंवा काय असेल तर तेही जातं, कुठे मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि शिवाय जरा थोडेसे क्रंचीपणा पण चांगला राहतो। तर आपण हलकसं मंद आचेवर 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचंय। खरंच हे प्रोटीन बाइट्स तुम्ही नक्की करा, खूप हेल्दी आहेत। मुलांना तर नक्कीच द्या। आजकाल मुलांचं जंक फूड खाणं इतकं वाढलंय की त्यांना अक्षरशः काही हेल्दी खायला दिलं तरी मुलं अजिबात खात नाहीत, पण हे तुम्ही दिलं आणि ह्याच्यात मी मुद्दामून
डार्क चॉकलेटचं पीनट बटर वापरले म्हणजे मुलं नक्की आवडीने खातील त्यांना, कारण चॉकलेट दिसलं की मुलं आवडीने खातात, त्यांना तर हे खरंच आवडेल. आणि आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा, एनर्जीसाठी हे खूप छान आहे. जे जिमला जातात किंवा जे योगा करतात त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. सगळ्या जनरेशन मधले हे लोक खाऊ शकतात. किंवा जर वयस्कर व्यक्तींना जर खायचं असेल ना तर त्यांनी मी म्हणेन की याची पावडर करून घ्या, म्हणजे खायला पण सोपं पडेल, त्रास होणार नाही. कारण तुकडे असतील तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो खाण्यासाठी. खूप हेल्दी आहेत हे, एकदम हेल्दी आहेत. खरंच हे मस्त लागतात एकदम. नक्की करून बघा. भाजल्यामुळे याचा क्रंचीपणा छान राहतो. आणि जर कुठे असं धापट असेल, मऊ पडलं असेल, कधी कधी काय होतं हवामानामुळे ड्रायफ्रुट्स सुद्धा असे मऊ पडतात, कधी क्रंचीपणा कमी होतो, तर ते सुद्धा व्यवस्थित होतं. तुम्ही हे असं तयार करून याची पावडर करून दुधातनं जरी घेतलीत ना तरी सुद्धा एकदम बेस्ट आहे. जर तुम्हाला असं खाण्यासाठी नको असेल, दुधातून हवं असेल तर ते सुद्धा एकदम बेस्ट आहे. असं करून जर तुम्ही 1 चमचा दुधातून घालून प्यायलात ना एकदम शरीरासाठी खूप छान आहे, एकदम पौष्टिक आहे. तुम्हाला हवं असेल तर यातलं कुठलंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, आपल्या आवडीनुसार आहे. तर आपलं इथे हलकसं भाजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर इथे मी एक बोल घेतलाय, यामध्ये आता आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स, नट्स सगळे काढून घेणार आहोत. तर आता आपण याच पॅनमध्ये साधारणतः 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. 1च चमचा घ्यायचे आपल्याला, जास्त नाही घ्यायचे. यामध्ये आता आपल्याला घालायचंय हे खजूर. इथे मी सीडलेस खजूर वापरलेत. आता आपण हे छान असे तुपावरती मऊ करून घेणार आहोत. यामुळे काय होतं, छान मऊपणा येतो खजुराला. मी इथे काळा खजूर वापरलाय, तुम्ही कुठलाही वापरू शकता. मंद आचेवर आपल्याला एक साधारणतः मिनिटभर याला असं छान मऊ करून घ्यायचंय. त्याचे तुकडे करून घेतले होते मी. हे प्रोटीन बाईट्स एकदम पटकन होतात, याला अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे गुळ पण वापरू शकता, पण गुळाची पावडर करून वापरा, कारण जर पाक करून वापरला तर ते कदाचित कडक होऊ शकतं. मध वापरू शकता. मी इथे खजूर वापरलाय, कारण खजुरामध्ये आयर्नचं प्रमाण खूप असतं. हे बघा छान आपला खजूर असा मऊसूत झालाय. तर आता आपण इथे हा गॅस बंद करायचा आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपल्याला यामध्ये हा खजूर घालायचा आहे. आपण इथे खजूर घातलाय. यानंतर घालणार आहोत बेदाणे, मनुका. तुम्ही याचे लाडू सुद्धा बनवू शकता, काहीही करू शकता. आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हे पीनट बटर. हे चॉकलेटचं जे पीनट बटर घेतलंय ना, याने एवढी मस्त चव येते ना, खूप छान चव येते. पण तुम्हाला हे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, आपल्या आवडीवर आहे. तुम्ही साधं पीनट बटर घातलं तरी चालेल, किंवा पीनट बटर नकोच असेल तरी चालेल. त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचे तुकडे करून टाकले तरीही चालेल, तसंही करू शकता. तुम्ही याच्यामध्ये भाजलेले चणे जे असतात ते पण घालू शकता, ते सुद्धा खूप छान आहेत. ऍक्च्युली मी विसरले घालायला, पण ते सुद्धा घालू शकता तुम्ही. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. थोडं गार करून घेऊ, कारण खजूर थोडासा गरम आहे. एकदम हेल्दी प्रोटीन बाईट्स आहे ते. हे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता व्यवस्थित, आणि हे टिकतात सुद्धा व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. साधारणतः हे पाऊण महिना तरी आरामात टिकतात. रोज एक जरी बाईट खाल्ला तरी एकदम बेस्ट आहे. फक्त रोज एकच खा, अति खाऊ नका, कारण अति जर झालं तर कुठलीही गोष्ट ही आपल्या शरीराला त्रास देऊ शकते आणि उष्ण पडू शकते. आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालंय. थोडं आपण जरा याला थंड होऊ द्या, कारण आपण इथे खजूर जो घातला होता तो गरम होता. हे पूर्णपणे जरा थंड करूया आपण, मग आपण ह्याचे बाईट्स बनवूया. हे बघा आपलं आता इथे व्यवस्थित थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला हे बाईट्स मध्ये सेट करायचंय. तर आता आपण ते करूया. माझ्याकडे इथे असा एक चॉकलेट मोल्ड होता सिलिकॉनचा, तो मी इथे वापरलाय. तुम्हाला हे तुमच्याकडे नसेल तर खास आणण्याची गरज नाही. तुम्ही लाडू पण बनवून ठेवू शकता, किंवा डिश मध्ये असं सेट करून त्याचे तुकडे सुद्धा करू शकता. कसंही करू शकता. त्यासाठी हे विकत आणण्याची अजिबात गरज नाही. जर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही हे नक्कीच वापरू शकता. तर मी इथे बाईटसाठी माझ्याकडे हा अनायसे होता चॉकलेट मोल्ड, तर तो मी इथे वापरलाय.
असं थोडं थोडं सारण हे फिल करूया, म्हणजे ह्याला एक छान असा व्यवस्थित शेप येईल। हे व्यवस्थित आपण असं फिल करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे फिल करायचंय। तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत असेल, इथे कामं चाललेत कन्स्ट्रक्शनची, त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स होईल। हे बघा, अशा प्रकारे आपण फिल केलंय। आता मी हे सगळे असे भरून घेते। तर आता आपल्या इथे सर्व हे मोल्ड्स मधून भरून झालेलं आहे। आता आपल्याला साधारणतः 1 तासभर याला सेट करायचंय, कारण काय होतं, मगाशी खजूर गरम होता आणि आपण तेव्हा जे पीनट बटर टाकलं ते थोडंसं मेल्ट झालं होतं, तर ते थिक होण्यासाठी, व्यवस्थित सेट होण्यासाठी आपल्याला असंच सेट करत ठेवायचंय। हे बाहेर आरामात सेट होतं, पण जर तुम्हाला फ्रीज मध्ये सेट करायचं असेल तर तुम्ही एक अर्ध्या तासासाठी सुद्धा हे सेट करू शकता। आणि मी सजेस्ट करीन, हे जे प्रोटीन बाईट्स आहेत ना, हे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवा। कारण काय होतं ना, आजकाल वेदर इतकं खराब आहे, बाहेर किती टिकतील काय टिकतील याची काहीच गॅरंटी देऊ शकत नाही। तर फ्रीज मध्ये भरून ठेवले हे व्यवस्थित राहतील। फक्त काचेच्या बरणीमध्ये भरा, कारण ते प्लास्टिक मध्ये शक्यतो भरू नका, कारण प्लास्टिक मधले जे केमिकल्स असतात ते याच्यामध्ये उतरतील। तर आपले हे प्रोटीन बाईट्स मस्त असे तयार झालेत। तर आता आपण ह्याला चांगलं 1 तास बाहेरच सेट करूया। मी बाहेरच सेट करते, तर 1 तासानंतर आपण हे बाईट्स बघूया। 1 तास झालेला आहे, तर आता आपले बाईट्स हे व्यवस्थित सेट झालेत। मी तुम्हाला जवळून दाखवते। आता हे सिलिकॉन असल्यामुळे पटकन निघतं। हे बघा, किती मस्त सेट झालेत बाईट्स, एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी। खरंच हे खूप मस्त लागतात। आपण जे यामध्ये चॉकलेटचं पीनट बटर टाकलंय त्याने खूप मस्त टेस्ट येते आणि मुलं सुद्धा नक्की आवडीने खातील, कारण ह्याच्यामध्ये आपण चॉकलेट पीनट बटर टाकलंय। पण तुम्हाला साधं पीनट बटर वापरायचं असेल तर तसं वापरू शकता, चॉकलेटचे तुकडे टाकू शकता, कसंही करू शकता। तर हे बघा, मस्त आपले असे प्रोटीन बाईट्स हे तयार झालेत। रोज तुम्ही 1 प्रोटीन बाईट खाल्लात ना तरी शरीराला खूप फायदा होईल, कारण यामध्ये भरपूर सीड्स आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, याने आपल्या शरीराला खूप चांगला बेनिफिट मिळेल। मुलं हे अजिबात खात नाही, तर त्यांना हे असे तुम्ही प्रोटीनचे बाईट्स दिलेत तर खरंच खूप मस्त आहे, मुलं नक्की आवडीने खातील। आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर हे खूपच मस्त पर्याय आहे, एकदम हेल्दी आहे। मधल्या वेळेला भुकेला जर आपल्याला भूक लागते तेव्हा हे असे एखादा बाईट्स खाल्ला, किंवा जास्तीत जास्त 2 बाईट्स तुम्ही खाऊ शकता। 2 पेक्षा जास्त बाईट्स खाऊ नका, कारण ड्रायफ्रुट्स हे उष्ण असतात, त्यामुळे अति त्याचं सेवन करू नका। 1 किंवा 2 यापेक्षा जास्त खाऊ नका। तर आपले इथे एकदम हेल्दी असे प्रोटीन बाईट्स हे तयार झालेले आहेत। हे जे छोटे प्रोटीन बाईट्स आहेत हे एकदम ह्या साईज मध्ये परफेक्ट आहेत। अति पण मोठे चांगले नाही लागत, कारण ते प्रोटीन बार जे आपण बनवतो ते खूप मोठे होतात आणि ते खपत नाहीत। तर असे छोटे छोटे प्रोटीन बाईट्स खायला पण खूप इझी पडतं। जर तुम्हाला असे प्रोटीन बाईट्स करायचे नसतील तर तुम्ही असे छोटेसे लाडू पण करू शकता, ते पण मी तुम्हाला दाखवते। या साईज मध्ये इथे साधारणतः माझे हे 40 प्रोटीन बाईट्स तयार झालेत। शिवाय आपले इथे थोडं सारण अजून उरलंय, तर मी याचे थोडेसे लाडू तयार करते। प्रोटीन बाईट्स तर आपण बनवलेच आहेत, तर ह्यामध्ये छोटेसे बॉल तयार करते। हे बघा, साधारणतः छोटेसे करायचे आहेत आपल्याला, अगदी पण मोठे नाही करायचे, की ते खायला पण खूप बरं वाटतं, अगदी मोठे खपत पण नाहीत। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही छोटेसे बॉल्स पण बनवू शकता, छोटेसे लाडू करू शकता, हे सुद्धा खूप छान लागतील। म्हणजे आपल्याला जर बाईट्स बनवायचे लागतील, हे बाईटच आहेत, फक्त गोल आकारामध्ये आहेत। हे बघा, अशा प्रकारे एकदम हेल्दी प्रोटीन बाईट्स आपण तयार केलेत। हे प्रोटीन बाईट्स तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या इथे मस्त असे हेल्दी प्रोटीन बाईट्स तयार झालेत, मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा किती मस्त झालेत, एकदम छोटेसे मी गोल आकार पण करून दाखवलेत तुम्हाला, एकदम मस्त लागतात हे बाईट्स, एकदम नक्की ट्राय करा। तर आपले इथे हेल्दी प्रोटीन बाईट्स हे तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही सुद्धा हे प्रोटीन बाईट्स नक्की बनवून बघा, अगदी हेल्दी आहेत। मुलं ड्रायफ्रुट्स वगैरे अजिबात खात नाहीत, तर हे प्रोटीन बाईट्स तुम्ही जर मुलांना करून दिले तर मुलं नक्की आवडीने खातील। पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।